भिवापूरकर द ब्लाइंड वेलफेयर असोसिएशन अमरावती द्वारा संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आश्रित अंध कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले। सामान्यांपेक्षा आपणही कोणत्याही गोष्टीत कमी नाही हे अंध विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे। द ब्लाइंड वेलफेयर असोसिएशन अमरावती द्वारा संचलित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा येथे स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। अभी तो भगवान ने मेरे हाथों पे जिस्म की लकीरें भी नहीं बनाई और उनसे पहले ही आप सबने मेरी तकदीर का फैसला सुना दिया। माँ, मुझे जी लेने दो। अपनी कसम, मैं आपको कभी तंग नहीं करूँगी। जब खाना खाने के बाद आपसे मीठा खा रही होंगी, तब मेरे सोने जाकर सारे बर्तन साफ कर दिया करूँगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भला की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊँगी। और हाँ, पापा से लिखना, मेरी दहेज की चिंता ना करें। मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी। या रंगारंग कार्यक्रमात अंध विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला। मी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर, नवनाथ इंगोले, मुख्याध्यापक अंध विद्यालय अमरावती। आणि आज 4 जानेवारी ब्रेल लिपीचे जनक ख्रिस्तवासी लुई ब्रेल यांची आज 212वी जयंती आम्ही आमच्या विद्यालयात किंवा संपूर्ण भारतामध्ये किंवा वर्ल्डमध्ये ही जयंती लुई ब्रेल यांची साजरी केली जाते। अंधांच्या लिपीचे हे जनक लुई ब्रेल होते आणि दृष्टीहीनांसाठी त्यांनी फार मोलाचं कार्य केलेलं आहे। म्हणजे दृष्टीहीन त्यांनी बनवलेल्या लिपीमुळे आज सगळ्या क्षेत्रामध्ये भरारी मारत आहे आणि म्हणूनच त्यांना एक मानवंदना देण्यासाठी किंवा सलामी देण्यासाठी आम्ही 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरवेळेस स्नेहसंमेलनाचे आयोजन करत असतो। कारण की हे अत्यंत आनंदाचा दिवस आमच्या सगळ्या अंध बांधवांसाठीचा आहे। का माफ करू तुम्हाला? अजून कानावासात बंद टाकावं लागेल तुम्हाला। पाटील जाऊ द्या आता, त्यांना सोडा। मला त्यांनी 1000 रुपये दिले, त्याचं नाही वाटतं। पैशांची गरज आहे का? तर आम्ही जर 3 लाख जर भरले असते तर तुम्ही यांना मृत्यूदंडाला सामोरं जावं लागलं असतं यांना। काय सोडतोय ना मी? सोडता? जरा तुम्ही याद राखा, याच्या पुढे का चोरी केली
मृत्यूदंडाची वेळ आम्ही कधीच नाही येऊ देऊ. आम्ही सर्व गावकऱ्यांसमोर साक्षी राखून अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही याच्या पुढे अशी चोरी कधीच नाही करू आणि आम्हाला काही कोणाचं सापडलं तर ते नम्रतेने परत करू. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं असोसिएशनचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. जितेंद्र कांबळे, विदर्भ न्यूज, अमरावती.